धरून साखीने बांधून त्याला मी टोचून टोचून मारला असता. तू काय दाखवू नको. प्रदीप तुझे पाय दाखव. प्रदीप पाय दाखव. दाखव तर. हे बघा हा आमचा परम मित्र. आणि प्रदीप तुला काय झालंय? चिकनगुनिया. श्रावणात चिकन प्रदीप. एका महिन्यामध्ये चिकनगुनिया प्लस टायफॉइड. वाव काय म्हणजे गोष्ट आहे रे. मस्त. मला तुझा प्रदीप मला तुझा अभिमान आहे. तुला एका महिन्यात 2 गोष्टी झाल्या. वाव वाव. अरे होणार रे. थांब थोडा दिवस. 10 दिवसात ते ऑलराऊंडर असल्यासारखं क्रिकेट सेंचुरी मारल्यासारखं करतोय. 50 सेंचुरी 6 बॉल 6 6 मारल्यासारखं. पण ते नाही सांगितलं नाही की टायफॉइड डिटेक्ट झाला होता तरी सुद्धा हा अमरनाथ यात्रेला गेला होता आणि आल्यानंतर टायफॉइड रिटर्न. चिकनगुनिया घेऊन आलो. होणार बरा होणार मी. 10 दिवस सांगतोस. किती दिवस झाले? 10 दिवस. नाही अरे पण लगेच ना 15 दिवस तरी मिनिमम लागतात ना. कशात त्या औशी बाप्पाशी आणखी त्रास देत डोक्यात त्यांच्या. एकुलतो एक झील आणि त्याच्यावर असला काय झाला की औशी बाप्पाशीच्या कपाळाची किती हालत जाता तुका माहिता? ओके जाणी त्यांका आधीच काय त्रास कमी होत. ऐकायचं जरा. नाही ऐकायचं जरा. नंतर गेला असता अमरनाथ यात्रेला. काय तुझं लगीन जाऊन संसार बिंसार आटपलो तसं जात असतो. या वर्षीचं नाही तर पुढच्या वर्षी गेलं असतंस. देवाला देव असं नाही बोललेलं आहे की बाबा मला येऊन तिकडेच भेट. मनातून श्रद्धा. तब्येतीची हे करून झालं. जाऊन आलो ना. झालं ना आता. झालं ना. अरे पण जाऊन दिल्यानंतर महिनोभर घरात बसतलो. तुका माहित असा आपला पोटा पाण्यासाठी आपल्याला बाहेर फिरावं लागतं. आपल्याला हातात कॅमेरा पकडायचा आहे. 10 दिवस. आजपासून 10 दिवस मोजू. मोज. तू बालीला चालली आहेस ना. तू बालीवरून जेव्हा रिटर्न येणार नाही तुझ्या समोर गाडी घेऊन आलो तर डेंगे घालून. अरे पण बालीवरून येत नाही तर 15-20 दिवस असत तेव्हा डेंगे घासून जाऊन काय उपयोग. 18 ऑगस्टला येणार आहे मी रात्री. 18 ऑगस्टला भेट झाला तवसर गणपती लो बरा जाऊचा तुका. नाहीतर जाऊन कोकणातलं पाठ उचलतो लोक. पर्याय नाही तोपर्यंत बरा जाऊचाच. घरातला आवाज कसा येतो एवढं जोर जोरात. स्वागत. दीपाताई यांचं स्वागत आहे. मस्त दिसतेस. काही अवतार नाही. एकदम कसली भारी दिसते आणि काय सांगते. कुणाला ताईला फोन केल्यावर कसं बोलतोस? नमस्कार. आज तुमचं दीपाताई यांचं स्वागत आहे आमच्या फोनवर. काय अजिबात मला आवडत नाही. काय करू हे असले मटार. अरे हे असं त्याला सवय आहे असं असं हे करून टाकायची. तर लिपस्टिक मी आता हे केलं तर असं तो आला मी असं पटकन पकडलं. कसले बघितलेस ना तर रक्त आलं. माझा हात अंकिता होती. अंकिता कोणी केलं होतं ती पण सांगत होती. इकडेच असतोय का असा कसं आहे वाघ जखमी झाला ना. आता वाघ जखमी झाल्यावर इकडे तिकडे मांजर कुत्रे सगळे भुंकत बसणार. अच्छा आपल्याला बोलतोय अंकिता. बघू दादा. वाघ जखमी झालाय. वाघ जखमी झाला ना आता सध्या. जंगल थोडस आता तू आपणच कळी घेतात. चला काय दादा काय बोलते इंजेक्शन घ्यायचं. कसलं रेबीच मांजर चावल्यावर काय नाही. कोण कशाला अंगात तुझ्या मस्ती आहे ते तू सांगत नाहीयेस. आता तेवढं आईला फोन करून सांगतोय. आईला पण सांगितलं आधी सांगून ठेवलेलं बरं बाबा.
अरे नाही, मी असं पकडलं त्याने खेचलं त्याच्यामुळे ते कट झालं. मस्ती कशाला करते ओढलं. आणि काय करतो माहितीये, असं काहीतरी करतो, बोलतो कुणाल भगत की स्पीड को मॅच नाही करतो. आज मॅच कर दिया. आज मॅच कर दिया. अंकिता के स्पीड पे संदेह नहीं कर सकते. मी टाकलं की येणार. आता काय केलं आता? टॉवेलने मारत होतं तिला हे अंकिताला. आणि मी काय करते ते बघ. काय माहिती. आणि हा मारतोय. नाही घाबरत. बसतो ना लागतं यार. काय बसत असं काहीतरी करतोस आणि मग चावलं की सांगतोस. नको डोळ्याची मस्करी. ताईला घे किंवा पळा. ताई ताई छान दिसते, जा घे तिला. हा मेकअप करून येणार ताई. नंतर हो लागते. माझी बायको नको नको थांब. दादा. खरंच डोळ्यात जाईल. चला काय गरज नाही मला तुमच्या काय काय नाही काय बडबड. सगळ्यात लहान मुलं असतात ही अशी शेफारलेली असतात. अति लाड यांचे झाले ते घरी, शेफारलेली लहान पोरं. काय लहान काय म्हणजे बोललीस काय काय पण काय बोललीस बोल ना. ताई थांब तू. बोल ना काय बोललीस. अरे जायचं ना खाली. बोल एक काल शिकलास का त्या मुलांकडनं. कालचं तर बोला बोल ना बोल. तू बोल. नाही बोलायचं, जा ना चल. तू मारून दाखव वाघ जखमी आहे म्हणून मांजरी कुत्री सगळे भुकतायत आता. वाघ कोण आहे सर? वाघ घायल झालाय. वाघाचा कांदा पण घायल, बोट पण घायल झालाय. वाघाला मांजर कसली चावते कळलं ना. तरी आहे माझ्याकडे ओव्हर साईज आणि चल मग. बरोबर काय बोलला. परत बोल. कुणाल बघेल म्हणून तो ऑफ कॅमेराच बोलला. दादा काहीच बोललो नाही. मला मी प्रूफ आहे माझ्या. काय बोलला? प्रूफ आहे दादा हे बोललाय. अरे काय बोलला? तो बोलला कुणाला जतरंगी आहे त्याच्यामुळे अशा गोष्टी होत असतात असं तुम्ही बोललाय. बोलला ना अतरंगी आहे तर मी असं बोललो की हा संजयला मरण नाही त्याच्यामुळे खोटं बोलून फायदा नाही. निखिल आहे माझ्यासोबत, निखिल सांगेल. नक्की दादा मी असं बोलेन. बोला का नाही. ठीक आहे नाही एवढं नाहीये. इथे पकड. हा, बरोबर. असं पकड. पेपर लावून देऊ का त्याला? नको, छान वाटतं. चल नाही छान वाटत असं वन सेट लागायला अर्ध्यावरती राहू. आहे चांगलं वाटतंय. सॉरी सानिका. बाईक वरनं जर चारी दिशेने त्याचा पण फोटो काढ. एक तर आमचा जो नवीन यूट्यूब चॅनल येतो त्यासाठी ते सगळे शूट चालू होते आणि त्या शूटच्या नंतर आम्हाला थोडा वेळ मिळाला. आम्ही एक वेळ मिळाला नाही आणि त्या दिवशी आम्ही प्रणामच्या साड्यांचंही शूट करून घेतलं. तर ह्या सगळ्या साड्या ह्या आपल्याच ब्रँडच्या आहेत प्रणामच्या, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मला थोडा रिक्षाला हात दाखवण्याचा एक सीन करायचा होता जो मला जमत नव्हता. त्यासाठी ते सगळे प्रयत्न आहेत की असं रिक्षाला हात दाखवायचा आहे आणि मग ते एक आम्ही छान रील बनवण्याचा विचार करत होतो.
बसेल कसं बसावं मला रिक्षात कसं बसेल. काय हे गुड्डी काय बोलते नमस्कार मी आमदार अंकिता प्रभू आलरकर. पाठवलं सगळ्यांनी फक्त माझंच राहिलं. मी किती पाठवू? काय हे दोघांची लग्न केलं सर्व. नमस्कार मी आमदार अंकिता प्रभू आलरकर. चला हे केलंस ते सांगतोस काय? जा जरा आंघोळीला या कुणाला लवकर. अंकिता देतेस? कोणतं सॉंग आहे ते? दीपी दादा भाऊआ काय करायला काय करायला इलेक्शनला उभी राहते तर फोटोशूट करून ठेवते. पोस्टर लावा माझं. मोबाईल बंद करून येऊ काय भाऊ प्रचाराला? हो म्हणजे काय? बहिणीचा प्रचार नाही करणार तर कोणाचा करणार? मत मागायला नको. त्या मागाच्या राहिल्या कपडे काढूनच मत मागायला उभारतो रस्त्यावर. हा ती राहिली ना आपली. काय राहिलंय? राहिलेली मत गोळा करायला लागतील ना. रात्री एकदम पण नाही येऊ शकत. काय करतोयस? काम करतोयस? उद्या सकाळी येशील? उद्या सकाळी येशील? अरे डिकॅथलॉनला जायचंय पुन्हा. बालीला 15 मिनिटांवरती आहे. मी माझ्या घरी आधीच रक्षाबंधन आहे उद्या. आमचं आम्ही करतोय आधी. हे काय करायचंय? मी काय बसू बसू सोप्यावर पाय देऊ काय करू? बुक घेतो. पेट्रोल भरायला पण वेळ नाही आहे कुणाला. गाडी किती किलोमीटर चालू शकते? फक्त 30 किलोमीटर. बंद पडली ना हसतलेत म्हणतलेत न्यूज करतलेत. पैसे संपले. गाडी घेण्याची ऐपत नसताना घेतली गाडी. कोकण हार्टेड गर्लची गाडीत पेट्रोल नाही. बातमीची लिंक कमेंट मध्ये. पेट्रोल टाकून देण्यात येईल. अजून काय आहेत का? अरे दादा इच्छा असेल तरी थांबू नकोस. आम्हाला मार्ग दिसना झालाय. चल लवकर चल लवकर. ए माझे माऊ बघितल्यात काय गोंदुल्या. आणि अशा प्रकारे शूट संपून आम्ही आता 4 वाजता सगळेजण जेवायला इथे आलोय. जेवून आता बाकी सगळी टीम जाईल पुण्याला आणि अंकिता आणि पण जात आहेत पुण्याला कारण त्यांना पण एक वेडिंग आहे त्यासाठी. त्यानंतर मी जाईन गिरगावला आणि कुणाल आणि सौरभ जातील स्टुडिओला. आता पुढचं प्लॅन करूया लवकर. तुमच्या सुट्ट्या बिट्ट्या काय ते बघून ठेवा. ताऱ्याचा किंवा कुठला एपिसोड काय एडिट करता येईल त्याला याचा नाही ना पाठवलं एकदा म्हणजे त्याने कसं हे केलं. चलो बाय. आणि ते व्हिडिओ कॉलचं आपलं राहिलंय बस तेवढंच बोलले. आपलं व्हिडिओ कॉलचं राहिलंय म्हटलं.
नेक्स्ट टाइम नक्की. देव करो पुढच्या वेळेला 1, 2, 3 व्हिडिओ कॉल करू आपण. है ना? किती झाली आहे? 2721. हा आता बरोबर सांगितलं. सावकाश जा. तेच बघत होते मी. ऐकलंस? बाय 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 अमर. तेच बघ बसत होता गाडीवरती. हा नंतर कॅमेराकडे बघितलं आणि मग चावी फिरवतोय हेल्मेट काढायला. हेल्मेट घालायचं घालतो. हो हो आम्ही नसलो की. जाऊ दे त्याला. चल आता आमचं शूट झालंय आणि अंकिता आणि चाललेत लग्नासाठी पुण्याला. आणि आता लग्नासाठी आणि आता आज मी पण घरी. मी चालले माहेरी. अमर आणि सगळे गेले ते शूट झालं म्हणून. हे पण चालले आता कुणाला एकटाच. कुणाल पण काय मग आज तुला मज्जा येणार आहे नक्की. जेवण पण नाही कारण काकी गेली आहे एक्झिबिशनला. त्याच्यामुळे जेवणाचे पण वांदे आहेत. सौरभ आहे काहीतरी करून खातील ते. बायकोची किंमत पण कळू देत ना. सगळं लक्ष ठेवते सगळीकडे बायको. काय काय समजणार आहे मला. आईचं सगळं मिळतं. मला तिथे पण मिळतं. मला तिथे पण मिळतं. मला इथे पण मिळतं. मला सासरी पण मिळतं. आयतं सगळं. हे सगळं जर सकाळी उठल्यावर पाणी आणून दे. हो नशीब काढलंय पोरीने. नशीब काढलंय. हे चावले म्हणून मला हात दुखतोय पूर्ण. हो विष चढलं माझं. डसले ना तुला आज मी. काय रे बरोबर हा पूर्ण दुखतोय. तुमचीच घेतलीस ना. चलो बाय बाय. तू थोडेसे बावलट आहेत समजून घ्या. अच्छा. आणि अशा प्रकारे अंकिता आणि सगळे पुण्याला जातो. पण सानिका विसरलेली आहे तिची पर्स इथेच. आणि आमच्या सोबतचे सगळेजण काही ना काहीतरी असंच विसरत असतात. काही ना काहीतरी गोंधळ घालतच असतात. तर त्यांनी असा गोंधळ घातल्यामुळे आता आम्ही परत निघालोय त्यांना ही पर्स द्यायला. खाते मी पण बदाम खाते. बदाम खा बदाम. चला बाय. हे अजून काय छत्री बित्री नाही अजून बघ काय. नाही एवढंच राहिलेलं. बाय बाय. चला आता. आणि मी 7 वाजता सलॉनमध्ये आले. इथे येऊन मी आता माझ्या केसांची जी दर 4 महिन्याला ट्रीटमेंट करत असते ती मी आता करून घेणार आहे. कारण आता बऱ्यापैकी म्हणजे युरोपला जायच्या आधी मी ट्रीटमेंट केली होती. त्यानंतर मी आता करणार आहे. त्यामुळे इथे मला वाजणार आहेत रात्रीची 11. त्यामुळे ह्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.